ठाण्यातील राम गणेश गडकरी या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहिलं तर जनता दरबार वनमंत्री गणेश नाईक यांचा भरवला गेला आहे। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट तक्रार जी आहे ते जनता दरबारमध्ये केली आहे। एकंदरीत काय तक्रार आहे तुमची? पाहायला गेलं तर राम गणेश गडकरी रंगायताना खूप वर्ष झालीत, काय नक्की तक्रार? 1978 साली राम गणेश गडकरी ह्या वास्तूचं उद्घाटन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं। त्यावेळेला नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान साहेब होते, दत्ताजी तामाणे प्रमुख उपस्थिती होती आणि त्यावेळेला या वास्तूचं भव्य असं उद्घाटन 78 साली झालं। 99ला पुन्हा ही वास्तू रेनोव्हेट करण्यात आली। त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हस्तेच याचं उद्घाटन झालं। प्रेमसिंग राजपूत महापौर होते, विशेष अतिथी म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब होते। आणि ह्या दोन्ही कोनशिला ज्या ह्या वास्तूचा इतिहास आहे, ठाण्याचा इतिहास आहे, ह्या पूर्वी तिथे दर्शनीय भागावर होत्या, त्या आता आणून इथे कोपऱ्यामध्ये लावलेल्या आहेत। मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे आभार मानतो की 15 ऑगस्टला त्यांनी या वास्तूचं उद्घाटन केलं। मुख्यमंत्री असताना 31 कोटी रुपये त्यांनी या वास्तूच्या नूतनीकरणासाठी दिले। पण हे बोर्ड त्यांना विनंती आहे की दर्शनीय भागामध्ये परत लावावे, कारण सौरभराव यांना आयुक्त आहेत, ना ठाण्याचा इतिहास माहिती ना या वास्तूचा इतिहास माहिती, म्हणून जो इतिहास ठाण्याचा आहे या वास्तूचा आहे हा इथे कोपऱ्यात दिला आहे की तो दिसत देखील नाही आहे। त्यामुळे माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना की पुन्हा जी त्याची जागा होती तिथे या दोन्ही कोनशिला तिथे नेऊन द्यावेत। 78 सालचं बोर्ड आहे, त्याच्यामधले आज दिनू दामले जिवंत आहेत, वीणा भाटिया दिदी जिवंत आहेत, त्यानंतर त्यावेळेचे सर्व सन्माननीय नगरसेवकांची नावं आहेत। माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे साहेब, स्वर्गीय खासदार सतीश प्रधान साहेब, स्वर्गीय मोदा जोशी साहेब, या तिन्ही नेत्यांचं ज्यांचं ठाण्यामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी योगदान आहे, जो शिवसेनेचा धरोवर पुढे आली, त्याचे सगळे दिघे साहेबांचं नाव आहे, धर्मवीर, हे सगळ्या कोपऱ्यामध्ये बाळासाहेबांनी 78 साली ज्याचं उद्घाटन केलं, ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आपण सांगता, त्यांना माझी विनंती आहे की हे बोर्ड पुन्हा दर्शनीय स्थळी नेऊन लावावेत। जाणून बुजून कुठेतरी असं केलं गेलं का? एवढ्या मोठ्यांची लोकांची नावं आहे, चूक आहे। मी जसं बोललो ना की ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांचा मनमानी कारभार असतो, त्यांना ना ठाण्याचा इतिहास माहिती, ना ठाण्याची संस्कृती माहिती, ना या वास्तूचा इतिहास माहिती। ज्याला या वास्तूबद्दल आत्मीयता आहे, मी ठाणेकर आहे, मला या वास्तूबद्दल प्रचंड अभिमान आहे, कारण त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आदेश दिला होता आणि त्यामुळे गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम हे सतीश प्रधान साहेब नगराध्यक्ष असताना दोन्ही वास्तू झाल्या। त्यामुळे मला ठाणेकर म्हणून या वास्तूचा अभिमान आहे। दुर्दैवाने आज आयुक्त असलेले सौरभराव यांना ठाण्याबद्दल आत्मीयता असण्याचं काही कारणच नाही। म्हणून माझी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती आहे की ही प्रशासनाने केलेली चूक त्यांनी प्रशासनाकडनं सुधरून घ्यावी। तर हे होते आनंद परांजपे, त्यांनी सांगितलं की हे जे बोर्ड्स आहेत ते जुने जे बोर्ड्स आहेत एका कोपऱ्यात लावण्यात आलेले आहे, ते प्रथम दर्शनी समोर लावणं गरजेचं आहे, मात्र कुठेही हे निदर्शनास येत नाही। त्यामुळे नक्कीच या संदर्भातली तक्रार त्यांनी गणेश नाईक यांच्या जनता दरबारावर केलेली आहे। मात्र येणाऱ्या काळात आता महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे कशा प्रकारची याची दखल घेणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।